तो श्लोक मी एकदा वाचते परत. अंधं तम प्रविशन्ति ये विद्यामुपासते ततो भूय इव ते तमो यौ विद्यायां रताः. म्हणजे जे अज्ञानी लोक आहेत ते तर अंधकारात जातातच जातात या अज्ञानामुळे, पण जे ज्ञानी आहे, ज्ञानी म्हणजे कोण सांगितलं ते काल आपण, की त्यामध्ये घातलं आणि कर्मकांड करताय. म्यूट करा स्वतःला, ऑल म्यूटच करावं लागेल मला. ऑल म्यूट करून टाका मॅडम, हो तेच कसं. कारण डिस्टर्बन्स होतो ना, मग लिंक तुटते आपली. हा म्यूट ऑल झालंय. तर तर कर्मकांड करणारे आणि उपासना करणारे, ज्यांना इच्छा आहे की देव शरीर ज्यांना धारण करायचंय, अशा लोकांसाठी आपण बघितलं की ते सुद्धा मग त्याद्वारे अंधकारातच जातात. तर हे आपलं सुरू होतं की विद्या से देवलोक प्राप्त होत आहे. म्हणजे ही जी विद्या आहे, कर्मकांड आपण ज्याला म्हणतो, यज्ञ, याग, उपासना, सगळ्या प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या उपासना असतात, त्याद्वारे आपल्याला या इहलोकाच्याच इच्छा किंवा देवलोक प्राप्त होतो. तर त्यांनी इथे पुढे सांगितलं आहे की उस पद पर विद्या देवता ज्ञान से आरूढ होते है. हे त्यांनी सांगितलं की बृहदारण्यकशी पण रिलेटेड आहे. विद्या से देवलोक की प्राप्ती होती है. विद्येमुळे देवलोकाची आपल्याला प्राप्ती होत असते. देवलोक म्हणजे देवशरीर आपण धारण करतो. वहां दक्षिण मार्ग से जाने वाले नहीं पोहोचते. दक्षिण मार्ग से जाने वाले म्हणजे काय म्हटलंय त्यांनी, की अज्ञानी, उपासना, कर्मकांड वगैरे करणारे जे आहेत ते नाही पोहोचू शकत. कर्म से पितृलोक मिळता है. कर्म केल्यामुळे पितृलोकात आपण पोहोचत असतो. तर पितृलोक कोणता, की देवता लोक जो एक आहे, जो देवताचं शरीर धारण करतो आपण, तो पण एक आहे. उपासना का फल देवता है और कर्म का फल पितृलोक है. तर अशा पितृलोकाला आपण प्राप्त होत असतो. ते कशाने मिळतो तो हा पितृलोक, त्यांनी सांगितलंय कर्मसे. म्हणजे जे कर्मकांड आपण करत असतो त्याच्याने. इत्यादि एक एक का पृथक फल बतलाने वाले श्रुतियां भी मिलती है और शास्त्र विहित कोई भी बात अकर्तव्य नहीं हो सकती. म्हणजे शास्त्र विहित म्हणजे काय सांगितलंय, वेदांमध्ये सांगितलेल्या, शास्त्रामध्ये सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या कोणत्याच गोष्टी अकर्तव्य नाही हो सकती. म्हणजे त्या गोष्टी कधीही विना कर्तव्याने होत नसतात. तिथे जे सांगितलंय ते योग्य प्रकारे सांगितलं. दोन्ही भाग सांगितले त्यांनी, की संसारी लोकांसाठी पण त्यांनी कर्म सांगितले आहे आणि ज्यांना ज्ञान मिळवायचं आहे त्यांचा पण त्यांनी मार्ग सांगितला आहे. तर त्यांनी इथे सांगितलंय की हे जे लोक असतात त्याच्यामुळे त्यांना शांती नाही मिळू शकत. कोणते लोक जे देवतांना प्राप्त करण्याची इच्छा ठेवतात, कर्मकांड करतात, तर अशा लोकांना शांती और आनंद याची प्राप्ती नाही होत. उनमें वे तो अज्ञान रूप अंधकार में प्रवेश करते हैं. त्याच्यामुळे ते काय करतात, अज्ञान रूपी अंधकारात जातात. कोण म्हणजे कोणते लोक ते सांगतात, जो अविद्या विद्या से अन्य अविद्या अर्थात कर्म यानी केवल अग्निहोत्रादि रूप अविद्या की ही उपासना करते है. अविद्या म्हणजे देह बोध धारण करून जे कर्म करतात, म्हणजे मी माझं वगैरे अहंकार सहित जे धारण करतात, देहबोधाची धारणा ज्यांची असते, तर ते लोकांना अविद्या लोक असे म्हटलेले आहे. जो अविद्या विद्या से अन्न अविद्या अर्थात कर्म यानी केवल अग्निहोत्रादी. केवल अग्निहोत्र म्हणजे कर्मकांड, वेदोक्त उपासना वगैरे वगैरे ते वेदांतामध्ये सांगितलेलं आहे. त्यांच्यासाठी पण वेदांतामध्ये उपासना आहे. आणि जे ज्ञानी लोक आहेत, ज्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करायची आहे, त्या लोकांसाठी सुद्धा तो मार्ग जो आहे वेदांताने सांगितले आहे. दोन्ही मार्ग सांगितले. अर्थात तत्पर होकर कर्म काही अनुष्ठान करते. असे लोक जे आहे अज्ञानी, ते तत्पर होऊन कर्माचं अनुष्ठान करत असतात. म्हणजे खूप त्यांना इंटरेस्ट असतो. क्योंकि कर्म विद्या
आत्मज्ञान के विरोधी है। तर ही जी विद्या आहे, कोणती विद्या? कर्म विद्या, ती आत्मज्ञानाच्या विरुद्ध आहे, इसलिए उन्हें अविद्या कहा गया है. त्यामुळे त्या विद्येला किंवा त्या प्रकारच्या लोकांना अज्ञानी आणि त्या विद्येला अविद्या असं सांगितलं. आणि अहमच्या विना कर्मकांड नाही करू शकत. तर प्रत्येक ठिकाणी अहम येतोच. म्हणजे आपण ज्याला जेव्हा काही कर्म करायला जातो तिथे अहम आपला असतोच, की मी हे कर्म करतो, माझ्यामुळे हे होतंय वगैरे आहे. तर ते असणारच आहे. ज्यांना कर्मकांड करायचं आहे त्यांच्यामध्ये हा अहम राहणार बोध असतोच. तर त्यांनी काय म्हटलंय, तथा उस अंधकार से भी कहीं अधिक अंधकार में वे प्रवेश करते हैं. तर असे जे लोक आहेत ते अंधकारात, अजून अंधकारात जातात. तर कोणते लोक? जो कर्म करना छोड़कर केवल विद्या यानी देवता ज्ञान में ही रत अनुरक्त है. म्हणजे देवता ज्ञान म्हणजे देवतांचं शरीर धारण करण्याचं जे कर्म आहे किंवा ज्या काही सोयी त्यांनी केलेल्या आहेत ते. ज्ञान में कोई भी ब्रह्मज्ञानी कर्म को मिलाना नहीं चाहता. म्हणजे जे ज्ञानी लोक असतात, जे ब्रह्मज्ञानी झालेले आहे, ऋषी मुनी, ते कर्मकांडाला महत्व नाही देत आणि ते त्याच्याशी रिलेशन नाही ठेवत जास्ती. कारण त्यांचं कर्म करतात, ते आपल्याला दिसतात. आता सगळेच जण जे संत वगैरे आपण बघितले सतत कर्म करत असतात, पण ते कसे कर्म? अहंबोध सोडून त्यांचं कर्म असतं, अहम नसतो त्याच्यामध्ये. म्हणून ते काय करतात? कर्माला त्याच्यामध्ये रिलेटेड नाही ठेवत. तर देवता ज्ञान में ही रत अनुरक्त रहते. देवता ज्ञान म्हणजे देवता का शरीर प्राप्त करने का ज्ञान. हे मी आताच तुम्हाला सांगितलं. क्योंकि देवता सुख को ही प्राप्त करते हैं, वहां दुःख नहीं होता. तर मग तेच त्यांनी सांगितलं की जिथे स्वर्ग म्हणतो आपण त्याला, त्याची जी प्राप्ती जर तुम्हाला झाली तर तिथे फक्त सुखच असतं, दुःख नसतं तिथे. पण पुन्हा तेच सांगितलंय, कालच मी तुम्हाला ते सांगितलं की क्षीणे पुण्य मरते लोक विशंती. तुमचं पुण्य जेव्हा संपलं मग तुम्ही पुन्हा पृथ्वीवर येतात आणि पुन्हा मनुष्य शरीर धारण करून मग तेच तेच सुरू असतं. मग एक तर देवता लोकाला प्राप्त करतात, नाही तर मग पुन्हा पृथ्वीवर येऊन जन्म जन्म सुरू असतो. विद्या और कर्म के अवान्तर फल भेद को ही इसके समुच्चय का कारण बतलाते हैं. विद्या म्हणजे देवता का शरीर पाने की उपासना, आपण बघितलं. आणि कर्म म्हणजे अविद्या, अविद्या मानेच कर्म, कर्म म्हणजे अविद्या, सेकंडरी रिझल्ट आहे कर्माचे. तर त्यांनी सांगितलं आहे की अहम को लेकर जहां भेद है वहां समुच्चय होता है. म्हणजे जिथे भेद आहे, भेद म्हणजे तू वेगळा आणि मी वेगळा, परमेश्वराला वेगळा समजतो आपण, किंवा आत्म्याला आपण वेगळं समजतो, किंवा प्रत्येकच गोष्टीमध्ये तू मी हा भेद असतो, त्याला तिथेच ते समुच्चय अहंचा बोध धरून जहा भेद है वहां समुच्चय होता है. म्हणजे जास्तीत जास्त लोक समुच्चयाने तिथे राहत असतात. म्हणजे जास्ती लोकांना या सांसारिकच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असतो. माझा आवाज येतोय ना की नाही येत? येतोय मॅडम. ठीक आहे, थँक्यू. आवाज. इस समुच्चय के कारण बतलाते हैं, नहीं तो एक दूसरे के समीप हुए फलयुक्त और फलहीन परस्पर अंग और अंगी हो जाएंगे. अर्थात फलयुक्त तो अंगी मुख्य हो जाएगा तथा फलहीन अंग यानी गौण समझा जाएगा. तर आता यांनी इथले ते अर्थ सांगितलं आहे की कर्म फल यानी उपासना का फल, उससे देवता का शरीर प्राप्त होता है. तर म्हणजे तेच आहे की एक दुसऱ्याच्या समीप येऊन हे फळ आपल्याला मिळत असतं. एक तर फलयुक्त असतं आणि फलहीन परस्पर अंगावर अंगी हो जाएंगे. अर्थात फलयुक्त तो अंगी म्हणजे मुख्य, आणि हो जाएगा तो फलहीन अंग म्हणजे गौण समजलं जातं. यही इसका अभिप्राय है. कर्म से ही पितृलोक प्राप्त होता है. जे कर्म करत असतात त्यांना पितृलोक प्राप्त होतं, म्हणजे देवतांच्या नंतरचा जो लोक असतो, असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. आता त्या पुढच्या श्लोकासाठी त्यांनी सांगितलं आहे कर्म और उपासना के समुच्चय का फल. आता आपण लक्षात ठेवायचं की 8व्या मंत्रापासून फक्त कर्माचंच त्यांनी वर्णन केलंय 18व्या पर्यंत. पहिल्यापासून मी सांगितलं, पहिला श्लोक
ते 7वा श्लोक, 7 पर्यंत सांगितलं होतं ना मी काल, 8व्या पर्यंत, पहले मंत्र से 8वें मंत्र तक ज्ञान निष्ठा का वर्णन किया है, त्याच्यातला दुसरा मंत्र जर सोडला तर, आणि आता 9व्या मंत्रापासून त्यांनी 18व्या मंत्रापर्यंत फक्त कर्म करणाऱ्यांसाठी त्यांच्या उपासना आणि त्याचं समुच्चय का फल, त्याचं काय फळ मिळतं याचंच वर्णन केलेलं आहे. तर कर्माचं त्यांनी सांगितलं आपल्याला. कर्म और उपासना के समुच्चय का फल, कर्म म्हणजे कर्म से पितृलोक प्राप्त होता है और उपासना से देवता शरीर, कर्माने तुम्ही पुन्हा पितृलोकातच परत येतात आणि देवता शरीर हे उपासनेमुळे प्राप्त होत असतं. तर हे दोन्ही याचा एकच म्हणजे आहे अर्थ. तर 10वा जो श्लोक आहे तो आहे अन्य देवाहुर्विद्यया अन्य दाहुर्विद्यया इति शुश्रुमधीराणाम ये नस्तद्विच चक्षिरे. विद्या, देवता ज्ञान, विद्या काय सांगितली आहे, देवता ज्ञानाची जी विद्या आहे ती उपासना कर्मकांड से और ही फल बताया गया है, तथा अविद्या कर्म से और ही फल बताया, म्हणजे दोघांची फळं पण वेगळे वेगळे सांगितले. म्हणजे देवता ज्ञानाने जी विद्या आपण प्राप्त करतो त्याचं फळ वेगळं मिळतं आणि कर्म करणाऱ्यांचं फळ, अविद्येने केलेल्या कर्माचं फळ वेगळं असतं. ऐसा हमने बुद्धिमान पुरुषों से सुना है जिन्होंने हमारे प्रति उसकी व्यवस्था की है. बुद्धिमान पुरुष यांनी कोणाला म्हटलं आहे तर गुरु, ऋषी, मुनी, जे परंपरागत, जसं शंकराचार्य, या लोकांना त्यांनी बुद्धिमान पुरुष म्हटले, कारण त्यांच्यापासून त्या परंपरेने ते सांगत आले प्रत्येकाला की आत्म्याच्या ज्ञानाचा जर तुम्ही अभ्यास कराल तर ती विद्या जी ग्रहण कराल त्याच्याने तुम्ही मुक्ती मार्गाला जाल, आणि अविद्येने जे ग्रहण करताय कर्म मार्गाने, कर्मकांडाने आणि उपासनेमुळे जर तुम्ही पुढे जाणार असाल तर तुम्ही इथेच अडकाल, अजून अंधकारात जाल. तर असं हे बुद्धिमान पुरुष त्यांना म्हटलेलं आहे. तर त्याचा त्यांनी विश्लेषण केलं आहे या श्लोकाचं. विद्या से देवलोक प्राप्त होता हे तर आपल्याला माहितीच आहे. विद्या से उस पर आरूढ़ होते हैं, तर ही जी विद्या आहे कर्मकांड आणि उपासना याच्यामुळे जे प्राप्त होतं ते म्हणजे देवता शरीर, तर त्याच्यावर ते आरूढ होतात, म्हणजे देवता शरीराची प्राप्ती करतात. आरूढ होता म्हणजे त्याच्यावर आपण घोड्यावर वगैरे आरूढ होतो असं वगैरे अर्थ नाही आहे इथे, म्हणजे एन्जॉयमेंट हे अज्ञान आहे असं त्यांचं म्हणणं, की आपण जे मौज मजा मस्ती एन्जॉयमेंट करत असतो ते अज्ञान आहे, त्याच्याने तुम्ही अंधकारात जातात. पण ज्यांना देवता स्वरूप शरीर जे प्राप्त झालं आहे, विद्या से उस पर आरूढ होते, ते लोक पण अंधकारात जातात. ऐसी श्रुतियों के अनुसार वेद वेत्ता लोग कहते हैं कि विद्या से और ही फल मिलता है, म्हणजे दुसरं फळ मिळतं, तथा कर्म से पितृलोक मिलता है. पितृलोक म्हणजे स्वर्ग सुख वगैरे जे काय ते प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आता ते काही खूप डिस्कशन कोणत्याही, हे जे उपनिषद आहे याच्यातला एक जरी वाक्य तुम्ही घेतलं, शब्द घेतला, त्याच्यावर तुम्ही 2-2 तास डिस्कशन करू शकता. तर आपल्याला काही प्रत्येक याच्यामध्ये डीप मध्ये जायची गरज नाही, आपलं जेवढं महत्वाचे श्लोक आहे त्याचा अर्थ आपण घ्यायचा आहे. इस श्रुति के अनुसार अविद्या यानी कर्म से और ही फल होते हैं, ते वरती सांगितलं. ऐसा उनका कथन है. किसका कथन है? ज्ञानी पुरुषों का. ऐसे हमने धीर अर्थात बुद्धिमानों के वचन सुने हैं. धीर म्हणजे तेच जे आचार्य आहेत, जिन आचार्यों ने हमें उस कर्म तथा ज्ञान का व्याख्यान किया है. तर व्याख्यान म्हणजे व्याख्या, एक्सप्लेनेशन आपण जे म्हणतो, तर त्यांनी कर्माची आणि ज्ञानाची व्याख्या केलेली आहे, वेगळी वेगळी केली आहे. प्रत्येक याचं वेगळं वेगळं फळ पण सांगितलं आहे आणि वर्णन पण केलं आहे. अर्थात उनकी व्याख्या की थी. तात्पर्य यह है कि यह उनका परंपरागत आगम आहे. आगम है म्हणजे परंपरागत, त्यांनी ते ज्ञान त्यांच्या शिष्यांना प्रदान केलेलं आहे. तर आता त्याच्या पुढचा त्यांनी एक श्लोक घेतला आहे. विद्यांच्या विद्यांच यस्तद्वेदो भयगुं सह अविद्यया मृत्युम तीर्थवा विद्यया मृतमश्नुते. म्हणजे जो विद्या और अविद्या, विद्या यानी उपासना म्हणजे देवताचं शरीर ग्रहण करणं किंवा स्वर्गामध्ये जाण्याची जी विद्या आहे त्याला ती उपासना असते. और अविद्या, अविद्या म्हणजे कर्म करणारे, इन दोनों को ही एक साथ जानता है
वह अविद्या से मृत्यु को पार करके विद्या से अमरत्व प्राप्त कर लेता है. म्हणजे अमरत्व अपने स्वरूप की ही प्राप्ती असं त्यांनी सांगितलेलं आहे. अमरत्व म्हणजे आपल्या स्वरूपाची प्राप्ती. म्हणजे इथे बघा, आता इथे थोडं कन्फ्युजन असतं बरं, आपल्याला खूप व्यवस्थित याचे अर्थ घ्यायला पाहिजे, चुकीचा अर्थ नाही घ्यायचा याचा. तर त्यांनी सांगितलं आहे की मनुष्य शरीर में बार बार मृत्यू है. हे तर आपल्याला माहितीच आहे की तुम्ही जितके वेळा मनुष्य शरीर धारण करा त्याच्यात मृत्यू आहे. पर देवता शरीर ज्यादा साल तक रहता है. म्हणजे किती वर्ष आपण जगू शकतो त्याच्यामध्ये. यहाँ आत्मा का दर्शन कहीं पर भी नहीं है, इसलिए इसकी निंदा की है. म्हणजे ते अमरत्व जे आहे, अमरत्वाचा अर्थ म्हणजे इमॉर्टल त्यांनी जे सांगितलं आहे इमॉर्टॅलिटी, तर ते अमरत्व नाही की आत्माचं ज्ञान प्राप्त करून तुम्ही त्याच्यामध्ये विलीन होतात, ते नाही. अमरत्व म्हणजे खूप वर्षापर्यंत तुम्ही जिवंत राहू शकता स्वर्गामध्ये आनंद उपभोगत. तर इथे त्यांनी सांगितलंय अमरत्व अपने स्वरूप की प्राप्ती, अमरत्व से अपने स्वरूप की प्राप्ती मिलती है, पण ऍब्सोल्यूट ट्रुथची नाही मिळत. ऍब्सोल्यूट ट्रुथ म्हणजे जे सत्य, जे आत्माचं ज्ञान आहे त्याची प्राप्ती त्या अमरत्वाने नसते होत. तिथे फक्त काय होतं, तुम्ही जास्ती वर्ष जगू शकता. तर यांनी तेच सांगितलंय, क्योंकि ऐसा है इसलिए विद्या और अविद्या अर्थात देवता ज्ञान और कर्म, इन दोनों को जो एक साथ एक ही पुरुष से अनुष्ठान किए जाने योग्य जानता है, इस प्रकार समुच्चय करने वाले ही एक पुरुषार्थ का संबंध क्रमशः होता है, यही अब कहा जाता है. म्हणजे त्यांनी तेच सांगितलं की विद्या और अविद्या अर्थात देवत्यान आणि कर्म याचंच त्यांनी वर्णन केलं आहे. दोनों को जो एक साथ ही पुरुष से अनुष्ठान किए जाने वाले, म्हणजे अज्ञानी लोक ते दोघांचंही करतात. स्वर्ग प्राप्ती, पितृलोकाची प्राप्तीसाठी, देवता शरीर प्राप्त होण्यासाठी जे करतात त्यांच्याबद्दल त्यांनी वर्णन केलं आहे. अविद्या अर्थात अग्निहोत्रादि कर्म से मृत्यू, यानी मृत्यू शब्दवाच्य स्वाभाविक यानी व्यावहारिक कर्म माने मृत्यू. म्हणजे हे जे शरीर तुम्हाला प्राप्त होत आहे, कर्म करण्यासाठी वारंवार तुम्ही जे शरीर प्राप्त कराल, पितृलोकात जाल, देवता लोकात जाल, तरी पण तिथे देवता लोकात तर नसतो मृत्यू, पण पुन्हा तुम्ही पृथ्वीवरच येता, म्हणजे पुन्हा मृत्यू आहेच तुम्हाला. तर मृत्यूचा शब्दवाच्य स्वाभाविक व्यावहारिक अर्थ त्यांनी घेतला आहे की कर्म माने मृत्यू. म्हणजे तुम्ही जर नुसते जन्मभर कर्मच करत राहाल तर सतत मग मृत्यूच्याच प्राप्तीला जाल तुम्ही. तर हा व्यावहारिक अर्थ त्यांनी सांगितलाय. कर्म और ज्ञान इन दोनों को तरकर पार करके विद्या अर्थात देवता ज्ञान से अमृत यानी देवतात्म भाव को प्राप्त हो जाते हैं. मग तेच त्याचा पुढचा अर्थ सांगितलाय की या दोनोंना पार करून पुन्हा मग काय कुठे जाता तुम्ही, देवता ज्ञान से मिलने वाले अमृत की तरफ. अमृत म्हणजे अमरत्व, देवतात्म भाव को प्राप्त हो जाते हैं. म्हणजे उमर ज्यादा मिळती है, म्हणजे मग खूप वर्ष तुम्ही जगू शकता, इथे त्याचा अर्थ आहे. आणि अहम कर्म कोण करतं, जो अहमला घेऊन कर्म करत असतो, तर जो अहमला घेऊन कर्म करतो त्याचा मृत्यू निश्चित आहे, असं ते त्यांनी अर्थ सांगितला. देवता ज्ञान से अमृत यानी देवात्म भाव को प्राप्त हो जाता है. देवत्व भाव को जो प्राप्त होना है वही अमृत कहा जाता है. त्यालाच इथे अमृत म्हटलंय. अमरत्व म्हणजे अगदी तुम्ही आत्म्याशी रिलेटेड वगैरे इथे काही त्याचा संबंध नाही आहे, फक्त तुम्ही खूप वर्ष जगू शकतात किंवा भोग भोगू शकतात स्वर्गाचे वगैरे, अशा टाईपने त्यांनी घेतलेलं. तर आता पुढच्या श्लोकासाठी त्यांनी सांगितलंय व्यक्त और अव्यक्त उपासना का समुच्चय. व्यक्त आणि अव्यक्त उपासना त्याचा समुच्चय करणारे लोक. कर्मकांड के पोर्शन में बहुत सारी उपासनाएं बताई है. कर्मकांडा जे लोकांना कर्मकांड करायचं त्यांच्यासाठी सुद्धा या वेदांतामध्ये किंवा या उपनिषदांमध्ये वेदांमध्ये खूप साऱ्या उपासना सांगितलेल्या आहेत. तर या दोघांना एकत्र करून समुच्चय, मी म्हटलं ना समुच्चय असतो त्याचा, तर त्या समुच्चय म्हणजे त्यांना एकत्र करून की त्याची जी एकत्र करून जी साधना करतो त्याचं जे फळ आहे त्याच्याबद्दल यांनी इथे वर्णन केलेलं आहे. तर अव्यक्त याने मॅनिफेस्टेड म्हणजे हे जगत, और अव्यक्त, अव्यक्त म्हणजे अनमॅनिफेस्टेड, उपासनाओं का समुच्चय
या दोन उपासना एकत्र आणून जे करतात उपासना त्यांचा समुच्चय करने की इच्छा से प्रत्येक की निंदा की जाती है. तर हे जे ज्ञानी लोक असतात ते या लोकांची पण निंदा करत असतात. निंदा म्हणजे तेच की बा हे योग्य नाही असं ते समजवायचा प्रयत्न करतात. इथे आपल्याला निंदा म्हणजे आपण त्यांची चुगली वगैरे करतो अशा टाईपने नाही घ्यायचं कधी. तर त्याच्यावर ते हसतात त्या लोकांना किंवा यांना ते ज्ञान का नाही ग्रहण करण्याची इच्छा होत अशा टाईपने घेतलेलं. उपनिषदों की व्याख्या है गीता. तर त्यांनी सांगितलं की गीता पण गीतेमध्ये संपूर्ण हे ज्ञान दिलंय, पण कुठेही गीतेमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे कर्मकांडाच्या बाबतीत त्यांनी खूप जास्ती सांगितलं नाहीये. गीतेमध्ये ज्यांनी गीतेचा अभ्यास केला असेल त्यांना समजेल की त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय. फक्त विशेष कर्म में नाही बताते. खूप खास असं विशेष कर्म म्हणजे ज्यांनी तुम्हाला स्वर्ग प्राप्ती होईल किंवा काही अशा टाईपचं तुम्हाला मिळेल, देवत्व प्राप्त होईल, याच्याबद्दल वर्णन जास्ती केलं नाहीये श्रीकृष्णाने. कधी बघा तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं आहे, प्रत्येक वेळेस सांगितलंय की कर्म करा तुम्ही. जसं अर्जुनाला सांगितलं आहे की तुला हे कर्तव्य कर्म करायचंच आहे. अर्जुन जेव्हा गलित गात्र झाला त्यावेळेस त्याला काय समजवलं की हे कर्म तुला करावंच लागेल. पण त्यांनी प्रत्येक श्लोकामध्ये हेच सांगितलं आहे, जितके गीतेचं त्यांनी ज्ञान दिलेलं आहे त्याच्यात हे सांगितलं आहे की निष्काम कर्म करायचं आहे. जे ज्ञान दिले आहे दुसऱ्या अध्यायामध्ये त्याच्यात पण तेच सांगितलं आहे पूर्ण गीतेमध्ये. तर हे महत्वाचं सगळ्यांनी लक्षात ठेवा की गीतेमध्ये असं कर्मकांड ही उपासना करा मग त्याच्याने तुम्हाला फळ मिळेल, मग तुम्ही पितृलोकाला प्राप्त व्हाल, आणि मग ते त्याच्यात दिलेलं नाहीये. हे कशामध्ये दिलंय, वेदांमध्ये दिलंय. मी म्हंटल ना की शुक्ल यजुर्वेदी संहिताचा 39 अध्यायापर्यंत फक्त कर्मकांड दिलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांना कर्मकांड आणि कर्मामध्ये रत राहायचंय, देवता शरीर प्राप्त करायचं त्यांच्यासाठी आहे. आणि मग 40व्या अध्यायापासून ईशोवास्य उपनिषद सुरू झालं आहे शुक्ल यजुर्वेद संहितेमध्ये. म्हणजे हे जे ईशावास्य उपनिषद आहे ते शुक्ल यजुर्वेदाच्या संहितेमधून 40व्या अध्यायापासून सुरू होत. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. गीतेचं पण ज्ञान आहे पण त्यांनी किती व्यवस्थित वर्णन केलं आहे. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की अशा लोकांची निंदा केली जाते. तर हा पुढचा श्लोक आहे 12वा. अंधन तम प्रविशन्ति ये संभूतिमुपासते ततो भूय इव ते तमो यौ संभूत्यायम रताः. त्यांनी दिलाय जो असंभूती याने अव्यक्त प्रकृती, अनमॅनिफेस्टेड याने माया, याला काय म्हटलंय, माया. तर मायेचं वर्णन केलंय मात्र भगवद्गीतेमध्ये. कधी पण पहा तुम्ही मायेचं किती वर्णन केलंय, प्रकृतीचं वर्णन केलं आहे. 7व्या अध्यायात मी म्हटलंच होतं त्या दिवशी. तर ते तुम्ही समजू शकता. माया म्हणजे काय, अज्ञान. माया म्हणजे अज्ञान हे कॉज आहे आणि त्याचा इफेक्ट आहे मॅनिफेस्टेड युनिवर्स, कार्यकारण संबंध. प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं कोणतं तरी कारण असल्याशिवाय ते कार्य घडत नसतं. मायेची जी उत्पत्ती आहे ती पण कारणामुळेच घडलेली आहे. आणि त्या मायेमध्ये जो अडकलेला असतो तो अज्ञानी असतो. तो मॅनिफेस्टेड युनिवर्स मध्ये फसलेला असतो. एवढं लक्षात ठेवायचं. कोणी कॉजची उपासना म्हणजे कॉज म्हणजे कार्य आणि इफेक्ट म्हणजे सॉरी कॉज म्हणजे कार्य आणि उपासना, आणि कोणी इफेक्टची उपासना करतं असं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. ये सारी उपासना आहे मॅनिफेस्टेड जगत की है. म्हणजे हे जे उपासना सगळ्या सांगितल्या आहेत, ज्यांना देवता शरीर प्राप्त करायचं आहे किंवा ज्यांना पितृलोक किंवा जे सगळे सुख भोगायचे आहे त्यांच्यासाठी या उपासना सांगितलेल्या आहेत. जो असंभूति अव्यक्त प्रकृति की उपासना करते हैं वो घोर अंधकार में प्रवेश करते हैं, और जो संभूति यानी कार्य ब्रह्म, कार्य ब्रह्म म्हणजे माया, मी आता सांगितलं तुम्हाला, उसी में रत है वो भी मानव उसी उनसे ही अधिक अंधकार में प्रवेश करते हैं. तर असे जे लोक आहेत ते सुद्धा अंधकारातच प्रवेश करतात. म्हणजे जे अव्यक्त प्रकृतीची उपासना करतात ते पण अंधकारात जातात, आणि जे संभूती म्हणजे कार्यब्रह्म मायेची उपासना करतात ते सुद्धा अंधकारात जातात. त्यामुळे कॉज आणि इफेक्ट हे कायम लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही कशाची उपासना करता आहे आणि त्याच्यामुळे कोणतं फळ तुम्हाला प्राप्त होईल, त्याचा इफेक्ट काय होईल ते लक्षात ठेवायचं. कार्यब्रह्म म्हणजे मॅनिफेस्टेड युनिवर्स.
तर त्याचं विश्लेषण केलं आहे. जो असंभूती की उपासना करते है अनमॅनिफेस्टेड म्हणजे कॉजची, वो घोर अंधकार में प्रवेश करते हैं, संभवन उत्पन्न होते हैं म्हणजे मॅनिफेस्ट होतात. का नाम संभूती आहे. संभवन म्हणजे जे उत्पन्न होतं त्याचं नाव त्यांनी संभूती ठेवलंय, आणि असंभूती म्हणजे अनमॅनिफेस्टेड आणि हे मैनिफेस्टेड. वह जिस कार्य का धर्म है उसे संभूति कर कहते हैं. ज्या कार्याचा जो धर्म आहे म्हणजे जे कार्य करायचं आणि त्याचं जे फल प्राप्त होणार आहे त्याला संभूती अशी संभूती असं म्हणतात. उससे अन्य असंभूती प्रकृती कारण म्हणजे कॉज सांगितलं, अथवा अव्याकृत नाम की अविद्या है. तर अशा प्रकारे इथे त्यांनी वर्णन केलेलं आहे. प्रकृती, माया, अव्यक्त आणि व्यक्त ह्या सगळे जे प्रकार आहे ते मॅनिफेस्टेड युनिव्हर्स साठी म्हणजे जगतासाठीच आहे. तर इथे कुठेही त्यांनी सांगितलेलं नाही की या सगळ्या गोष्टींनी तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. त्याचंच वर्णन आता 18व्या श्लोकापर्यंत आपल्याला ऐकायचं आहे. उस असंभूती यानी अव्याकृत नामावली प्रकृति कारण अर्थात अज्ञानात्मिका अविद्या जो कि कामना और कर्म का बीज है. अविद्या माने अज्ञान, अज्ञान ये बीज है. बीज माने वो कारण है. अविद्या से हिरण्यगर्भ की उत्पत्ति होती है. जो लोग उपासना करते हैं वे उसके अनुरूप ही अज्ञान रूप घोर अंधकार में प्रवेश करते हैं, तथा जो संभूति यानी हिरण्यगर्भ, हिरण्यगर्भ म्हणजे अविद्या से हिरण्यगर्भ की उत्पत्ती होती है. तेच उत्पन्न करणारा प्रजापती वगैरे सगळं ते एकच आहे. नामक कार्य ब्रह्म में रत है वे तो उसे उससे भी गहरे मानव अंधकार में प्रवेश करते हैं. तर म्हणून त्यांनी सांगितलं आहे. मग आपल्याला हा प्रश्न पडत असतो की बा आपण तर सगळं करतोच आहे मग भगवत प्राप्तीसाठी वगैरे वगैरे, पण तुम्ही निष्काम कर्म करताय का? अहम सोडून कर्म जर करत असाल आणि त्या आत्मप्राप्तीसाठी तळमळ असेल तरच तुमचं ते योग्य मार्गावर तुम्ही जात आहे. अविद्या माने बीज है, ऐसे उपासना का फल घोर अंधकार होता है. तर अविद्याचं जे बीज आहे ते घोर अंधकारात आपल्याला घेऊन जातं. अविद्या नावाचं बीज. आता आपल्याला हा 10 मिनिट दाखवतो आहे तर आपण आज आपण आनापानसती ध्यानच घेऊ आणि मॅडमच लावूया. 1-2 वाक्य मी फक्त इथे सांगून देते तुम्हाला. व्यक्त और अव्यक्त उपासना के फल म्हणजे व्यक्त उपासना आणि अव्यक्त उपासनाचे काय फळ आहेत ते एक 1-2 लाइनीमध्ये मी सांगते. अब उन दोनों उपासनाओं के समुच्चय का कारण रूप जो उन दोनों के फल को भेद है, फलों का भेद है, उसका वर्णन नेक्स्ट जो 13वा श्लोक आहे त्याच्यामध्ये दिला आहे. अन्य देवाहु संभवात अन्य दाहुर संभवात इति शुश्रमधीराणाम ये नस्तद्विच चक्षिरे. याला आता आपण उद्या घेऊया. आणि आज आपण आनापानसती ध्यान करूया. सगळ्यांनी पोझिशन मध्ये बसून जा. मी मॅडमच लावते. काय माहिती काय झालं लागत नाही. ठीक आहे आपणच आपलं आनापानसती ध्यान घेऊ. अच्छा इंटरनेट कनेक्शन अनस्टेबल. अच्छा हा सुरू झालं. चला ठीक. ध्यान साधकांनी आवाज येतोय का फक्त सांगा मला. आता आपण अगदी सोपे
पण खूप परिणामकारक असे आनापानसती ध्यान करूया. प्रथम कुठल्याही पद्धतीने बसा. हे आसन सुकावह असावे. आपल्याला खूप वेळ बसता येईल असे. सुखासनात बसल्यावर फक्त एक लक्षात ठेवा की आपला पाठीचा कणा अगदी शेवटपर्यंत ताठ ठेवायचा आहे. आता दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंफा. असे केल्याने आपली 10% ऊर्जा बाहेर पडण्याची वाचते. हाताची मुद्रा या बुद्धाच्या प्रतिमेत दिली आहे अशी ठेवा. एकमेकांवर बोटे ठेवून दोन्ही अंगठे एकमेकांना जुळवा, अथवा या चित्रात दिला आहे तशी बोटे एकमेकात लॉक करा आणि दोन्ही अंगठे एकमेकांवर ठेवा. दोन्ही पाय घोट्याजवळ क्रॉस ठेवण्याचा प्रयत्न करा. अगदी पद्मासन नाही घालता आले तर साध्या मांडीतही तसा प्रयत्न करा. मांडी असेल तरी चालेल, नसेल तरी चालेल. तुम्ही खुर्चीत बसला असेल तर पाय घोट्याजवळ क्रॉस करावे. असे केल्यानेही 10% ऊर्जा वाचू शकते. आता हळूवारपणे आपले डोळे मिटून घ्या. असे केल्याने आपली 80% ऊर्जा वाचते. आता आपल्या शरीराचे एक वर्तुळ झाले आहे. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे ती आपण 100% वाचवली आहे. आता आपण ध्यान मुद्रेत आलो आहोत. आता हात आणि पाय दोन्ही व डोळेही लॉक केल्याने
ध्यान करताना जी आपण विश्वातून ऊर्जा घेणार आहोत ती आपल्या जवळ साठवून राहील. तिचा व्यय होणार नाही अथवा ती वाया जाणार नाही. तिचा आपल्याला जास्तीत जास्त वापर होईल. तसेच शरीराचे वर्तुळ झाल्याने आपण शून्यात जाण्यास मदत होईल व वैश्विक शून्याशी आपण जोडले जाऊ. युनिव्हर्सल पॉवरशी आपण कनेक्ट होऊ. हॅलो हॅलो. हा 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 आता आपण हा हा श्वासांना न्याहाळत बसायचे आहे.